जय जिनेंद्र. आपण ऐकत आहोत तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी मुनी महाराज यांचे जीवन चरित्र. त्यांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रोते हो, सुरुवात करूया मंगलाचरणाने. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. बोला पंचपरमेष्ठी भगवान की जय. परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण परमपूज्य आर्यनंदी महाराजांनी कुंथलगिरी क्षेत्रावरती शाळा, गुरुकुल, ब्रह्मचर्याश्रम येथे स्वतः लक्ष घालून कसे बदल घडवले ते ऐकले. तसेच त्यांच्या जीवनातील अनेक थक्क करणाऱ्या घटनाही आपण ऐकल्या. आता महाराजांचे वय झाले होते 81 वर्ष. आपल्या सर्व समाजात वयाची 81 वर्ष पूर्ण झाली की त्या व्यक्तीचे दीर्घायुष्य, आरोग्य व जीवनातील अनुभवांचा गौरव म्हणून सहस्त्र चंद्रदर्शन हा सोहळा साजरा केला जातो. अहो, या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये 1000 पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र पाहिलेल्या असतात, म्हणून सहस्त्र चंद्रदर्शन हा सोहळा. पण आता महाराजांचा हा सोहळा कसा काय करणार? पण वेरूळच्या शिक्षकांनी महाराजांचा हा 81वा वाढदिवस 3 मार्च 1988 रोजी साजरा करण्याचे ठरवले. त्यावेळे 1,00,000 रुपयाचा निधी महाराजांच्या एखाद्या योजनेसाठी द्यावा असे साऱ्यांच्या मनात होते. पण महाराजांना हे आवडणारे नव्हते. स्वतःचा सत्कार, समारंभ, गुणकीर्तन हे त्यांना बिलकुलच मंजूर नव्हते. मग आता काय करायचे? कार्यकर्त्यांची आंतरिक इच्छा होती, यातून प्रेरणा मिळते असे त्यांचे म्हणणे. मग काय, धीर करून सारेजण महाराजांजवळ गेले. सारेजण स्तब्ध उभे राहिले बरं का. कसे आणि काय बोलायचे, काय सांगायचे महाराजांना? शेवटी महाराजच म्हणाले हे पाहून, अरे असे स्तब्ध का उभे सगळेजण? काही विपरीत झाले आहे का? मग शिक्षकांनी आपली योजना त्यांना सांगितली. महाराजांनी शांतपणे ऐकली आणि ते म्हणाले, हे बघा, गुरु आज्ञा असेल तरच आम्ही संमती देऊ. आपण आज्ञा घेऊन या गुरुदेवांची. शिक्षक म्हणाले, आम्ही आज्ञा आणतो. हट्टच धरला हो त्यांनी आणि गुरुदेवांकडे ते गेले. आपली योजना सांगत शिक्षक म्हणाले, महाराजांबद्दलची कृतज्ञता म्हणून आम्ही हे करीत आहोत. आपली आज्ञा असेल तरच आम्ही करू. अहो, गुरुदेव समंतभद्र महाराज ते म्हणजे तर कृतज्ञतेचा सागरच होते. त्यावेळी त्यांचे वय किती होते गुरुदेवांचे? 96-97 वर्ष. जे सात्विक, प्रेममय, कृतज्ञतामय असेल त्यासाठी त्यांचे मंगल आशीर्वाद असतच असत. त्यांनी लगेचच परवानगी दिली. पण हा उत्सव संस्था नाही तर शिक्षकांनी, कार्यकर्त्यांनी करावा. त्याचा खर्च संस्थेवर पडू नये असे गुरुदेव म्हणाले. हो म्हणून सर्वजण आता कामाला लागले. समारंभाची आखणी सुद्धा झाली. दृष्ट लागेल असा समारंभ पार पडला. नेमकी तेव्हा महाराजांची प्रकृती बरी नव्हती बरं का. ताप होता त्यांच्या अंगात. पण त्यापुढे त्यांचा उत्साह जराही कमी झालेला नव्हता. या समारंभाला 8 ते 10 हजार मंडळी उपस्थिती होती. या प्रसंगी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले म्हणाले, वय साधू पुरुषाचे नसते, फक्त शरीराचे असते. आर्यनंदी महाराज म्हणजे सामाजिक व धार्मिक प्रबोधनाचे चालते बोलते विद्यापीठच आहे. त्यांनी माणसातील पशुत्व निपटून टाकणे आणि देवत्वाची जागृती करणे
हे फार मोठे कार्य केलेले आहे. यानंतर महाराजांनी सत्काराच्या निमित्ताने भाषण केले. हा सत्कार माझ्या गुरूंचा आहे. त्यांनी मला दीक्षा देऊन अनंत उपकारच माझ्यावरती केलेले आहेत. माझे जे गुणवर्णन इथे केले जात आहे ते सारे माझ्या गुरूंचे आहे. माझी इच्छा आहे इथे गुरुकुलामध्ये 200-300 मुलांची विनामूल्य राहण्याची, जेवणाची, अध्ययनाची निरंतर अशी सोय व्हावी. आम्ही आता गुरु आज्ञेनुसार लौकिक कार्यातून अलिप्त होऊन आत्मसाधनेमध्ये अधिक लीन होत आहोत. कारण आत्मसाधना आता हे आमचे ध्येय आहे. त्याला कारण काय आहे ऐका. आत्मसाक्षात्कारांचा दीप जळू दे अंतरी, मोहमायेचे बंध तुटू दे रे जीवनी. मी कोण आहे शोध घेतला अंतरंगी, स्वरूप दिसले निर्मळ शुद्ध चैतन्य रंगी. देह नव्हे मी नव्हे मन बुद्धीचा पसारा, आत्मा आहे शाश्वत हाच सत्याचा किनारा. प्रभुचरणी वंदन माझे भक्तिभाव भरी, आत्मसाक्षात्काराचा दीप जळू दे अंतरी, दीप जळू दे अंतरी. महाराजांच्या मनात हेच भाव होते. पहा, मुनिश्री आता आत्मसाधनेमध्ये लीन होऊन आपला मार्ग प्रशस्त करू इच्छित होते. ही भावना ते बोलून दाखवत होते. हा सोहळा स्वयंस्फूर्त असा कृतज्ञता अभिव्यक्तीचा होता. यावेळी तीर्थंकर नियतकालिकेचे प्रसिद्ध संपादक श्री श्रेणीजी अन्नदाते यांनी सुमेरू प्रकाशनाद्वारे तीर्थवंदना आणि मुनी आर्यनंदी ही चित्रकथा वितरित केली. ही चित्रकथा फार लोकप्रिय झाली बरं का. श्रोते हो, तसे तर आपल्याला दिसते की आपल्या आत्मशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग महाराजांनी समाजासाठी केलेला आहे. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलविण्यासाठी केला. नेहमी विपरीततेला आत्मानुकूलतेमध्ये त्यांनी सतत परिवर्तित केले. महाराजांचा 81वा वाढदिवस गुरु आज्ञेने अत्यंत दिमाखदारपणे साजरा झाला आणि यानंतर 5 महिन्यांनी त्यांच्यावरती व समाजावरती जणू वज्रप्रहारच झाला. दिनांक 18 ऑगस्ट 1988 या दिवशी सकाळी 7 वाजता दूरदर्शन व आणि आकाशवाणीने ही दुःखद बातमी प्रस्तुत केली. ती अशी होती, परमपूज्य तपोनिधी गुरुदेव श्री समंतभद्र महाराज यांचा कुंभोज बाहुबली क्षेत्री आकस्मित असा स्वर्गवास झालेला आहे. आर्यनंदी महाराजांचा विश्वासच बसेना. जातस्य मरणम ध्रुवम हे खरे आहे, पण हृदयातून दुःखावेग उचंबळून आला. मुनिश्रींनी बाहुबली क्षेत्राच्या दिशेने तोंड करून आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या परमकरुणामय गुरुदेवांना त्रिवार वंदन केले. त्यांच्या दिव्य ज्योतिर्मय आत्म्यास आदरांजली वाहिली. असंख्य आठवणींनी आता फेरच धरला होता हो मनामध्ये. परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराजांचा जन्म 19 डिसेंबर 1891 झाला. सुमारे 36 वर्ष मुनिधर्माचे कठोर पालन त्यांनी केले. जैन शिक्षण धर्मप्रसारासाठी अतुलनीय कार्य त्यांनी केले. समाज जागृतीसाठी महान योगदान दिले. अनेक ठिकाणी जिनमंदिरे, गुरुकुले, धार्मिक संस्था यांच्या उभारणीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. त्यांचा साधेपणा, विद्वत्ता आणि करुणामय स्वभाव यामुळे जैन समाजासाठी
ते वंदनीय गुरु ठरले, गुरुस्थानी झाले. त्यांनी आपल्या आयुष्यात अविस्मरणीय अद्वितीय असे कार्य केले. ते म्हणजे 13 गुरुकुलांची स्थापना आणि पुनर्स्थापना त्यांनी केली. कारंजा, बाहुबली, स्तवनिधी, सोलापूर, गजपंत, खुरई, कारकल, बेल्लद बागेवाडी, वेरूळ, तेरदाळ, कुंथलगिरी अशी ती अनेक क्षेत्रे आहेत. त्यांच्या या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना धार्मिक, नैतिक, लौकिक अशा शिक्षणाची संधीच प्राप्त झाली. म्हणून महाराजांना आधुनिक गुरुकुल शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवक म्हणून ओळखले जाते. बोला गुरुदेव समंत भद्र महाराज की जय जय जय. त्यांच्या चरणी त्रिवार नमोस्तु 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 अर्पित करूयात. समंत भद्र गुरुदेव ज्ञानी ज्ञानदीप ते पेटविले. अहो समंत भद्र गुरुदेव ज्ञानी ज्ञानदीप ते पेटविले. गुरुकुलांची ज्योत लावूनी धर्मध्वजा उंचविले. त्याग तपाची मूर्ती पावन, त्याग तपाची मूर्ती पावन, साधेपणाचा दिव्य साज. कसे होते गुरुदेव? त्याग तपाची मूर्ती पावन, साधेपणाचा दिव्य साज. जनजनात संस्कार रुजविले, जनजनात संस्कार रुजविले, दिला धर्माचा सुंदर साज. गावोगावी गुरुकुल उभारुनी, गावोगावी गुरुकुल उभारुनी, विद्या धर्माचा मेळ घडविला. जिनवाणीचा अमृत वर्षाव भारत भूमीवर बरसविला. शिष्य घडविले, शिष्य घडविले चारित्र्यवान, शिष्य घडविले चारित्र्यवान, संस्कृतीचा ठेविला मान. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र, दिले जीवनाचे वरदान. अहो दिले जीवनाचे वरदान. अशा वंदनीय गुरुदेवांना श्रद्धा कुसुमे अर्पण करण्यासाठी आश्रमीय जन व खेडोपाड्यातील भक्तगण एकत्र आले. अशा या दुःखद प्रसंगी सर्वांनीच गुरुदेवांच्या स्मृती सांगत मुनिश्रींच्या चरणी वंदन केले, वंदन केले. भाविक हो, या काळात वेरूळ येथे महाराजांच्या प्रेरणेने 250 म्हणजे 250 बालकांसाठी सुंदर छात्रावास बांधले गेले. मुलांना मोफत भोजन, निवास सुविधा मिळावी म्हणून निधी संकलनही सुरू होते. वेरूळच्या डोंगरावरती भगवान पार्श्वनाथांची जी गुंफा आहे तिचे दर्शन आपण सर्वांनी केलेच असेल, पण तिचा जीर्णोद्धार सुद्धा महाराजांच्या प्रेरणेनेच झाला. इतक्या उंचावरील गुहेतील मंदिरावर नव्याने छत घालून त्यासमोर सुंदर पूजन मंडप, तसेच श्री कुंद महाराज, गणधर महाराज, आचार्य धरसेन यांच्या पादुकांची स्थापना अशी सर्व निर्मिती करून प्राचीन वास्तुकलेला नवीन आकार आचार्य आर्यनंदी महाराजांनी दिला. आपल्या जीवनामध्ये, जीवनकालामध्ये वेरूळचा त्यांनी जणू जीर्णोद्धारच केला. अशा परमपूज्य गुरुदेवांच्या चरणी त्रिवार नमोस्तु आपण करूया. आणि पुढील भागामध्ये ऐकूया आचार्य आर्यनंदी मुनिराजांच्या अनेक अजून वेगवेगळ्या घटना, त्यांनी घडविलेला अद्वितीय कार्यांचा इतिहास. तोपर्यंत आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. सर्व जीवांच्या प्रती क्षमाभाव, मंगलमय भावना व्यक्त करून आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. भेटूयात पुढील भागामध्ये.